स्टुडंट्स, इयत्ता 12वीच्या केमिस्ट्रीच्या आयनिक इक्विलिब्रिया या टॉपिकच्या बोर्ड परीक्षेवर आधारित रिव्हिजनसाठी आपण या व्हिडिओमध्ये भेटत आहोत. आपण आयनिक इक्विलिब्रिया या शब्दांचा आधी अर्थ समजावून घेऊया. इक्विलिब्रियम 11वीमध्ये आपण शिकलोय केमिकल इक्विलिब्रियम. व्हॉट इज केमिकल इक्विलिब्रियम? यू नो दॅट केमिकल इक्विलिब्रियम इज अप्लाइड फॉर रिव्हर्सिबल रिॲक्शन. मला रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय हे 11वीमध्ये माहीत झालेलं आहे. The reaction which takes place in both ways, that is in both directions. You know that in any chemical reaction, reactants are converted into products. But when products are again converted into reactants, that means the reaction takes place in both ways. That reaction is called as reversible reaction. And that reversible reaction is represented by using the pair of arrows. इथं तुम्हाला आयनिक इक्विलिब्रिया शिकण्याआधी इक्विलिब्रियम म्हणजे काय हे माहीत पाहिजे. आयनायझेशन म्हणजे काय आपल्याला माहीत आहे, पण इक्विलिब्रियम म्हणजे काय आणि हे इक्विलिब्रियम कुठं अटेन होतं तर रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये. रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय? ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टन्स प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात आणि प्रोडक्ट्स परत रिॲक्ट होऊन रिॲक्टन्समध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ती दोन्ही डिरेक्शन होते. जी रिॲक्शन ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टन्स प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात दॅट इज कॉल्ड ॲज फॉरवर्ड रिॲक्शन. And the reaction in which products are converted into reactants, that is called as reverse reaction, or it is also called as backward reaction. Now you know that according to law of mass action, here the rate of reaction is directly proportional to concentration of the reactants. Concentration reactants जास्त असेल तर रिॲक्शनचा रेट जास्त असणार. कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर रिॲक्शनचा रेट कमी असणार. ज्या वेगानं रिॲक्टन्स प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात त्याला म्हणतोय आपण रेट ऑफ रिॲक्शन. मग आता इथं इनिशियली जेव्हा आपण रिॲक्टन्स जास्त प्रमाणात घेतो तेव्हा फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट जास्त असतो आणि रिव्हर्स रिॲक्शनचा रेट कमी असतो. जसजसा वेळ वाढत जाईल तसतसं रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाणार, कारण रिॲक्टन्स हे प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत जातील आणि त्यामुळं रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जातं, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं आणि त्यामुळं rate of forward reaction goes on decreasing and rate of reverse reaction goes on increasing. And one step will come at which the rate of forward reaction is exactly equal to rate of backward reaction or rate of reverse reaction, and that stage in a reversible chemical reaction is called as equilibrium stage. Suppose that reaction is ionization reaction, then it is called as ionic equilibria. म्हणजे आयनायझेशन रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम कंडिशन आली तर आपण त्याला आयनिक इक्विलिब्रिया असं म्हणणार आहोत. आणि त्यामुळं या टॉपिकमध्ये आपल्याला इक्विलिब्रियम कुणाचं शिकायचं आहे तर जिथं आयनायझेशन होतं. मग आपल्याला माहीत आहे की आयनायझेशन होतं ते जे पदार्थ आपल्याला आयन्स देतात, दी सबस्टन्सेस विच प्रोड्यूस आयन्स इन देअर ॲक्वियस स्टेट्स ऑर फ्यू स्टेट, दीज आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलाइट्स. जे आयन्स देतात त्यांना आपण इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो आणि जे आयन्स देत नाहीत त्यांना आपण नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो. म्हणजे आपण इथं या आयनिक इक्विलिब्रिया टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहोत तो इलेक्ट्रोलाइट्सचा. म्हणजे हे इलेक्ट्रोलाइट्स कोणकोणते आहेत तर या थेरीमध्ये आपल्याला शिकायचं आहे ॲसिड्स, बेसिस अँड सॉल्ट्स. दीज आर इलेक्ट्रोलाइट्स. Why these are called as electrolytes? Because they are converted into ions. If they are dissolved in water, in aqueous solution, they can produce ions, or in fused condition, some salts can produce ions. So these are called as electrolytes, or electricity can flow through the solution of these substances. So these are called as electrolytes, आणि electrolytesचं आयनायझेशन होतं. म्हणजे आपण या टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहोत तो इलेक्ट्रोलाइट्सचा. मग आता हे आयनायझेशन जे आहे ते काही वेळा जास्त प्रमाणात होतं आणि काही वेळा कमी प्रमाणात होतं. इट डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ ॲसिड, बेस अँड सॉल्ट. मग हे जे आयनायझेशन होतं ते आयनायझेशन कमी किंवा जास्त प्रमाणात होतं त्यावरून आयन्स किती देतो तो पदार्थ त्यावरून त्याचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट असं क्लासिफिकेशन केलं जातं. सपोज दी आयन्स आर more ions are produced, then these are called as strong electrolytes. Less ions are produced, it is called as weak electrolytes. आणि म्हणून आपण ॲसिडचे दोन प्रकार सांगतो, स्ट्रॉंग ॲसिड्स, वीक ॲसिड्स. लाईक दिस bases are also called as strong, or they are classified as strong bases, weak bases. And when the salt is dissolved in water, if any salt which is completely soluble in water, it is always strong electrolyte. म्हणजे जो डिझॉल्व झालेला पार्ट आहे सॉल्टचा पाण्यामध्ये तो काय असणार आहे पूर्णपणे
आयन्सच्या स्वरूपात असणार आहे आणि त्यामुळे त्याला आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. म्हणजे सॉल्ट काही इनसोल्युबल असणार, काही स्पेरिंगली सोल्युबल असणार, पण जे सॉल्ट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतात ते पूर्णपणे आयन्सच्या स्वरूपात असतात आणि म्हणून सगळे सॉल्ट जे सोल्युबल आहेत ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स म्हणून वापरले जातात. मग आता जे स्ट्रॉंग ॲसिड्स आहेत, स्ट्रॉंग बेसिस आहेत किंवा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत, हे स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेसिस यांचं आयनायझेशन कंप्लीट होणार. फॉर एक्झाम्पल HCl इज स्ट्रॉंग ॲसिड, सो its ionization is represented as here. This is irreversible reaction. म्हणजे HCl हा पूर्णपणे H+ आणि Cl- आयनच्या स्वरूपात असणार. तो ॲक्वियस स्टेटमध्ये असेल किंवा गॅसियस स्टेटमध्ये असेल तर, आणि म्हणून इट इज स्ट्रॉंग ॲसिड. आता ही जी ही इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे आणि त्यामुळे इथं इक्विलिब्रियम कंडिशन येणार नाही आहे. किंवा स्ट्रॉंग बेस आपण विचारात घेतला NaOH, it will ionize completely to give Na plus plus OH minus. Like this, if you take NaCl, तुम्हाला माहिती आहे मीठ पाण्यात पूर्णपणे विरघळतं म्हणजे सोल्युबल इन वॉटर, अँड सो इट विल आयनाइज टू गिव्ह Na प्लस अँड Cl मायनस आयन्स. म्हणजे जो डिझॉल्व पार्ट आहे NaClचा तो पूर्णपणे आयनच्या स्वरूपात असणार. आणि म्हणून इथं या ज्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत ज्या स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेसिससाठी आणि सॉल्टसाठी आहेत, म्हणजेच आपण असं म्हणूया HCl आहे, H2SO4 आहे, HNO3 आहे, these are strong acids. Strong bases are NaOH and KOH. Strong salts म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स, सॉल्ट्स जे पाण्यामध्ये पूर्णपणे डिझॉल्व्ह होतात ते सगळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. हे जे आहेत त्यांच्यासाठी जी आयनायझेशन रिएक्शन आहे ती इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. म्हणजे इथं इक्विलिब्रियम आपल्याला मिळणार नाही. म्हणजे या टॉपिकमध्ये आपल्याला फोकस कुणावर करायचं आहे तर जे वीक इलेक्ट्रोलाइट्स आहेत ज्यांचं आयनायझेशन हे कमी प्रमाणात होतं किंवा दे आर लेस आयनाइज और दे आर कॉल्ड ॲज वीक इलेक्ट्रोलाइट्स. अँड सो वीक ॲसिड्स, वीक बेसिस आणि जे सॉल्ट स्पेरिंगली सोल्युबल आहेत त्यांचा विचार आपल्याला या टॉपिकमध्ये जास्त प्रमाणात करायचा आहे. सो आयनिक इक्विलिब्रियम या टॉपिकमध्ये काय शिकायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल आणि त्यानंतर आपण या मूळ टॉपिककडे वळूया. आता स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे काय, स्ट्रॉंग बेस म्हणजे काय, वीक ॲसिड म्हणजे काय आणि वीक बेस म्हणजे काय हा विचार केला आपण. मी तुम्हाला आत्ता म्हणलं की इफ द आयनायझेशन इज मोर देन दीज आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स, इफ द आयनायझेशन इज लेस दीज आर कॉल्ड ॲज वीक इलेक्ट्रोलाइट्स. मग आयनायझेशन मोर आणि आयनायझेशन लेस हे कशावरून ठरवायचं, त्याला काहीतरी प्रमाण पाहिजे, त्याला काहीतरी एक स्टँडर्ड पाहिजे. अँड दॅट एक्सटेंट ऑफ आयनायझेशन, तो पदार्थ, तो इलेक्ट्रोलाइट किती प्रमाणात आयनाइज झाला आहे हे मोजण्यासाठी एक मानक वापरलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज अल्फा और इट इज कॉल्ड ॲज डिग्री ऑफ आयनायझेशन. म्हणजे डिग्री ऑफ आयनायझेशनच्या टर्ममध्ये आपण तो पदार्थ किती प्रमाणात आयनाइज झाला आहे हे आपण सांगू शकतो. सो व्हॉट इज डिग्री ऑफ आयनायझेशन? इट इज अल्फाचा आपण जर डेफिनेशनचा विचार केला तर त्यावरून फॉर्म्युला लिहू शकतो अल्फाचा आपण. नंबर ऑफ मोल्स आयोनाइज ॲट इक्विलिब्रियम अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. समजा आपल्याला अल्फाची डेफिनेशन लिहायची असेल डिग्री ऑफ आयनायझेशन, इट इज द फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मोल्स विच आर आयोनाइज ॲट इक्विलिब्रियम. एकूण घेतलेल्या मोल्सपैकी किती मोल्सचं आयनायझेशन झालेलं आहे इक्विलिब्रियमच्या वेळी. आता इक्विलिब्रियम का, तर आपण हा विचार करणार आहोत तो वीक इलेक्ट्रोलाइट्ससाठी, कारण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सचं आयनायझेशन हे पूर्ण होतं आणि त्यामुळं इथं आपल्याला अल्फाची व्हॅल्यू जवळजवळ 1 मिळते. पण वीक इलेक्ट्रोलाइट्ससाठी आयनायझेशन जे आहे ते कमी प्रमाणात आहे. म्हणजेच आपण असं म्हणूया की CH3COOH ॲसिटिक ॲसिड इज वीक ॲसिड. इट विल आयनाइज टू गिव्ह CH3COO minus ions and H plus ions. Suppose we have prepared the aqueous solution of CH3COOH and for that initially we have taken 2 moles of CH3COOH. So how many moles we have taken? Total number of moles 2.
अँड आउट ऑफ दिस 2 मोल्स हाऊ मेनी मोल्स आर आयनाइज ॲट इक्विलिब्रियम. म्हणजे इथं काय होणार आता लक्षात घ्या, ही रिॲक्शन पुढं प्रोसीड होत राहणार, रिॲक्टन्स आर कन्वर्टेड इंटू प्रोडक्ट्स, पण ॲट द सेम टाईम जेवढे आयन्स प्रोड्यूस झाले ते परत मॉलिक्युल्स देणार तुम्हाला. पण एक स्टेज अशी येईल की याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाईल, याचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल आणि त्यामुळे रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन आणि बॅकवर्ड रिॲक्शन इक्वल होईल आणि त्यावेळी जी स्टेज येईल तिला आपण इक्विलिब्रियम स्टेट म्हणणार. आणि या इक्विलिब्रियम स्टेटला 2 मोल्सपैकी किती मोलचं आयनायझेशन झालेलं आहे, 2 मोल्सपैकी किती मोलचं आयनायझेशन झालेलं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज डिग्री ऑफ आयनायझेशन. म्हणजे इथं जी व्हॅल्यू आहे, जे आपण जर तो स्ट्रॉंग ॲसिड असेल, HCl असेल, तर 2 मोलपैकी जवळजवळ सगळे मोलचं आयनायझेशन झालेलं आहे आणि त्यामुळे इथं व्हॅल्यू 2 येणार. 2/2 इज इक्वल टू 1. सो अल्फा इज नियरली इक्वल टू 1. बट फॉर वीक ॲसिड्स दिस आयनायझेशन इज व्हेरी व्हेरी लेस. फॉर एक्झाम्पल सपोज इट इज 0.01 मोल. 0.01 डिवाइड बाय 2 दिस विल बी व्हॅल्यू ऑफ अल्फा. सो रिमेंबर हियर, इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाईल अल्फाची डेफिनेशन, डिफाईन अल्फा, दॅट इज डिग्री ऑफ आयनायझेशन, डिफाईन डिग्री ऑफ आयनायझेशन. So it is the fraction of total number of moles which are ionized at equilibrium, or you can say that alpha is the ratio of number of moles ionized at equilibrium to the total number of moles initially taken. Number of moles का, तर आपण जी क्वांटिटी ऑफ सबस्टन्स मोजतो ती त्याचं युनिट आहे मोल्स, आणि त्यामुळे मोल म्हणजे काय हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर आहे. जे मोल्स आपण 2 मोल्स CH3COH म्हणजे किती घेणार, तर याचं मोलर मास कॅल्क्युलेट करणार आपण, आणि ते मोलर मास जर ग्रॅममध्ये घेतलं तर तेवढी क्वांटिटी म्हणजे 1 मोल. त्या पद्धतीनं आपण 2 मोल्स घेऊ शकतो. सो डिग्री ऑफ आयनायझेशन जर जास्त असेल तर तो इलेक्ट्रोलाइट हा स्ट्रॉंगर असेल. म्हणजे आपल्याला जर आता कम्पेअर करायचं असेल, इफ यू हॅव टू कम्पेअर द डिग्री ऑफ आयनायझेशन, देन हिअर you must know what is the value of alpha, and it depends upon the nature of solvent. That is, generally we can use water as solvent, or it is called as aqueous solution. Nature of solute, it depends upon nature of solute also. Solute म्हणजेच कोणता आपण ॲसिड घेतलं किंवा कोणता बेस घेतलं आहे, मग ते किती प्रमाणात आयनाइज होणार आहे. जे CH3COH घेतला आणि समजा आपण वेगळं H2CO3 घेतला तर त्याचं आयनायझेशन हे वेगवेगळं असणार आहे, मग ती अल्फाची व्हॅल्यू वेगवेगळी असणार आहे. म्हणजे सोल्यूट आपण कोणता वापरला आहे त्याच्यावर डिग्री ऑफ आयनायझेशन अवलंबून असेल. इट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर ऑल्सो. हाऊ इट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर, हिअर यू नो दॅट when you increase the temperature the ionization will increase, so degree of ionization will increase. म्हणजे अल्फा ही टेम्परेचरवर अवलंबून असते, अँड अल्फा दॅट इज डिग्री ऑफ आयनायझेशन ऑल्सो डिपेंड्स अपॉन दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी सोल्युशन. मग हे कॉन्सन्ट्रेशनवर कसं अवलंबून असतं किंवा डायल्युशनवर कसं अवलंबून असतं तो आपण याच टॉपिकमध्ये ओस्वाल्ड डायल्युशन लॉमध्ये भाग शिकणार आहोत. म्हणजे तुम्ही इथं डिग्री ऑफ आयनायझेशन हा भाग तुमच्या लक्षात आला असेल. डिग्री ऑफ आयनायझेशनच्या डेफिनेशनवर प्रश्न विचारला जाईल, किंवा तुम्हाला त्याच्यावर आधारित प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील तर ओस्वाल्ड डायल्युशन लॉमध्ये ते प्रॉब्लेम या डेफिनेशनवर आधारित करावे लागतील. त्यानंतर आपण शिकणार आहोत तो ॲसिड आणि बेसबद्दल. मग आता इथं आपल्याला विचार करायचा आहे, व्हॉट आर ॲसिड्स अँड व्हॉट आर बेसिस. ॲसिड कुणाला म्हणायचं आणि बेस कुणाला म्हणायचं. इनिशियली अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ॲसिड आणि बेसच्या ज्या डेफिनेशन होत्या त्या फक्त त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजवर आधारित होत्या. म्हणजे ॲसिड हा चवीला आंबट असतो, बेस हा चवीला कडवट असतो, बेसचा स्पर्श हाताला बुळबुळीत लागतो, साबणासारखा, साबणाच्या फेसासारखा. हे अनुभवले तुम्ही, NaOH हाताला लागला असेल तुमच्या. तर या पद्धतीनं जेव्हा सुरुवातीला कॉन्सेप्ट नव्हते कोणते, तेव्हा या ज्या डेफिनेशन्स होत्या त्या सगळ्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीजवर आधारित होत्या. ॲसिडमध्ये ब्लू लिटमस रेडमध्ये कन्व्हर्ट होतो, बेसमध्ये रेड लिटमस ब्लूमध्ये कन्व्हर्ट होतो, किंवा ॲसिड न्यूट्रलायझिस बेस, बेस न्यूट्रलायझिस ॲसिड. पण या डेफिनेशन कुठल्याही पदार्थाला ॲसिड किंवा बेस का म्हणतात यासाठी पुरेशा नव्हत्या, आणि म्हणून वेगवेगळ्या सायंटिस्टनी आपापल्या थेरीज सांगितल्या, आणि त्यातली पहिली थेरी आपल्याला या टॉपिकमध्ये शिकलं आपण, ती म्हणजे अरेनियस थेरी. आता अरेनियस थेरीनुसार जास्तीत जास्त जे पदार्थ आपण ॲसिड किंवा बेस म्हणून वापरतो ते अरेनियस थेरीनुसारच वापरतो. अरेनियस थेरीनुसार कोणत्या पदार्थाला ॲसिड म्हणायचं आणि कोणत्या पदार्थाला बेस म्हणायचं, तर इट डिपेंड्स अपॉन ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे अरेनियस थेरी ही सोल्युशनवर अवलंबून आहे, अँड डिपेंड्स अपॉन ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे जर आपल्याला या कुठल्याही ॲसिड किंवा बेस
ची डेफिनेशन किंवा तो पदार्थ ॲसिड किंवा बेस आहे हे सांगायचं असेल तर त्याच पदार्थाचं आपण ॲक्वियस सोल्युशन कंपल्सरी इथं घेतलं पाहिजे. हिअर ॲसिड इज हायड्रोजन कंपाऊंड, द कंपाऊंड विच कंटेन्स हायड्रोजन ॲज वन ऑफ द एलिमेंट, and when it is dissolved in water, that is when aqueous solution of acid is given taken, we must obtain H plus ions. So according to Arrhenius theory, acid is hydrogen compound which in aqueous solution gives H plus ions. Define acid according to Arrhenius theory. चा प्रश्न असेल तर आपण ही डेफिनेशन मध्ये या तिन्ही कंडिशन सांगितल्या पाहिजेत. इट मस्ट बी हायड्रोजन कंपाऊंड, we have to take the aqueous solution and H plus ions must be produced. म्हणजे इथं H plus ions प्रोड्यूस व्हायलाच पाहिजेत. ॲक्वियस सोल्युशनच घ्यायला पाहिजे, कोणतंही दुसरं सॉल्वंट चालणार नाही. आणि तो कंपाऊंड हायड्रोजन कंपाऊंड असला पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे हायड्रोजन हा एक एलिमेंट असलाच पाहिजे, तर आणि तरच त्याला आपण ॲसिड म्हणू शकतो. आणि सो डेफिनेशन ऑफ ॲसिड अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी इज the hydrogen compound which in aqueous solution gives H plus ions. Like this, for base it must be hydroxide compound, hydroxide having OH group. We have to take aqueous solution again and OH minus ions must be obtained. So the conditions here are: base is hydroxide compound or hydroxyl compound, it can be also called hydroxyl compound which in aqueous solution gives OH minus ions. जिथे तुम्हाला प्रश्न विचारला जातो, एक्सप्लेन अरेनियस थेरी ऑफ ॲसिड्स अँड बेसिस किंवा डिफाईन ॲसिड्स अँड बेसिस अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी. जेव्हा डिफाईन सांगितलं तेव्हा या तिन्ही कंडिशन लिहून आपण ॲसिडची डेफिनेशन आणि बेसची डेफिनेशन लिहिणार. आणि जेव्हा एक्सप्लेन असेल तर प्रत्येका संदर्भात एक एक्झाम्पल आपल्याला द्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण ॲसिड म्हणतोय तर HCl, आणि इथं आपण लिहिणार आहोत ॲक्वियस सोल्युशन, बिकॉज द कंडिशन इज ॲक्वियस सोल्युशन. जेव्हा अरेनियस थेरीमध्ये एक्सप्लेनेशन लिहितोय आपण किंवा अरेनियस थेरीमध्ये कुठल्याही पदार्थाला आपण ॲसिड म्हणतोय तेव्हा ही कंडिशन लिहिणं कंपल्सरी आहे. हिअर गिव्ज H plus ions and Cl minus ions both are in aqueous solution. So हे एक कुठलंही एक्झाम्पल आपण देऊ शकतो ॲसिडचं जे आपल्या सिलेबसमध्ये आहे, जे तुम्हाला माहीत आहे ते. आणि इथं आपल्याला कंडिशन्स दिसतात. हिअर इट इज हायड्रोजन कंपाऊंड, वी हॅव टेकन ॲक्वियस सोल्युशन अँड H plus ions आर ऑब्टेन. लाईक दिस बेसचं एक्झाम्पल आपण घ्यायचं आणि ॲक्वियस सोल्युशन असं लिहायचं. म्हणजे इथं डेफिनेशन आणि एक एक्झाम्पल, त्याला एक्सप्लेन असेल तर प्रश्न या पद्धतीने तुम्हाला, याला डेफिनेशनला 1 मार्क असेल, याला अर्धा मार्क असेल, डेफिनेशनला 1 मार्क असेल, या एक्झाम्पलला अर्धा मार्क असेल. आणि मी आता सांगितलं तसं अरेनियस थेरीची जेव्हा आपण एक्सप्लेनेशन लिहितो तेव्हा कोणताही ॲसिड आणि बेसचं अनायझेशन लिहिताना तिथं ॲक्वियस कंपल्सरी मेन्शन केलं पाहिजे. मग आता या अरेनियस थेरीचे काही ड्रॉबॅक्स आहेत. म्हणजेच अरेनियस थेरीप्रमाणे या तिन्ही कंडिशन जर फॉलो झाल्या तरच तो ॲसिड. मग आता तो हायड्रोजन कंपाऊंड नाही आहे आणि तो ॲक्वियस सोल्युशनमध्ये H प्लस आयन देतोय तर तो ॲसिड होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल FeCl3 असा एक कंपाऊंड आहे जे ॲक्वियस सोल्युशनमध्ये आपल्याला H प्लस आयन्स देतं. दॅट इज इथं आपण असं म्हणू शकतो की ब्लू लिटमस टर्न्स टू रेड इंटू ॲक्वियस सोल्युशन ऑफ FeCl3. सो सोल्युशन ऑफ FeCl3 इज ॲसिडिक इन नेचर. इट कॅनॉट बी एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ अरेनियस थेरी. जे अरेनियस थेरीनुसार काही पदार्थ जे हायड्रॉक्साईड कंपाऊंड्स नाही आहेत पण OH मायनस आयन देतात किंवा बेसिक प्रॉपर्टीज दाखवतात त्यांना आपण बेस म्हणू शकत नाही. किंवा इथं आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा ॲसिड डिझॉल्व्ह होतं पाण्यामध्ये तेव्हा H प्लस आयन्स मिळतात. When acid is dissolved in water, H plus ions are produced. But remember that H plus ions combine with water molecules. And here we can obtain H3O plus ions. Means in any aqueous solution of the acid, H plus ions are not there, H3O plus ions are there, hydronium ions are there. जे या थेरीनुसार H plus ions मिळतात हे सांगितलं जातं, पण आपण इथं सांगतोय की किंवा बघतोय की H3O plus किंवा hydronium ions मिळतात. समजा आपण HCl गॅस घेतला. इफ यू टेक गॅसियस स्टेट ऑफ HCl, गॅसियस स्टेटमध्ये HCl घेतला, तुम्हाला माहीत आहे प्रयोगशाळेत तुम्ही HCl कॉन्सन्ट्रेटेड HCl असेल त्या बॉटलच्या तोंडाशी जर तुम्ही ब्लू लिटमस पेपर धरला तर तो रेडमध्ये कन्व्हर्ट होतो. म्हणजेच HCl गॅससुद्धा काय दाखवतोय, ॲसिडिक प्रॉपर्टीज दाखवते. पण या अरेनियस थेरीनुसार तो ॲसिड होईल का? नाही होणार, कारण वी हॅव टू टेक ॲक्वियस सोल्युशन. म्हणजेच लक्षात घ्या या 3 कंडिशन्स कंपल्सरी आहेत. इफ
these three conditions are followed by that acid or base, then and then only it is called as an acid or base. मग आता ह्या थेरीला इथं आपण न्यूट्रलायझेशन म्हणजे ॲसिड आणि बेसची रिॲक्शन असं म्हणतो. मग न्यूट्रलायझेशन म्हणजे काय, अरेनियस थेरीनुसार तर ॲसिडमधला H+ आणि बेसमधला OH- एकमेकांशी कंबाईन होऊन H2O मॉलिक्युल्स मिळणं, दॅट इज कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन. सो अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी, H+ ions from acid combines with OH- ions from base to give H2O molecules, that is called as neutralization. या थेरीचे जे ड्रॉबॅक्स आहेत ते ओव्हरकम होण्यासाठी किंवा जास्तीत जास्त पदार्थांचा समावेश ॲसिड आणि बेस म्हणून करण्यासाठी पुढची थेरी सांगितली गेली, जी ब्रॉन्स्टेड आणि लॉरी या दोन सायंटिस्टद्वारे सांगितली गेली. ब्रॉन्स्टेड अँड लॉरी थेरी ऑफ ॲसिड्स अँड बेसिस. ब्रॉन्स्टेड लॉरी थेरीनुसार आधी आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे, हायड्रोजन ॲटम जो आहे तो हायड्रोजन ॲटम जेव्हा एक इलेक्ट्रॉन देतो तेव्हा कन्व्हर्ट होतो H+ आयनमध्ये आणि याला आपण प्रोटॉन म्हणतो. म्हणजे इथं या थेरीमध्ये H+ आयनला प्रोटॉन असं म्हटलेलं आहे. द सबस्टन्स विच डोनेट्स प्रोटॉन दॅट इज कॉल्ड ॲज ॲसिड. सो प्रोटॉन डोनर इज अन ॲसिड अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड लॉरी थेरी. अँड जो पदार्थ प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो, प्रोटॉन ॲक्सेप्टर इज कॉल्ड ॲज अ बेस. अरेनियस थेरीपेक्षा ही जी थेरी आहे ती जास्त पदार्थांचा समावेश ॲसिड आणि बेस म्हणून करू शकते. इथं लक्षात घ्या कोणती कंडिशन आहे का, म्हणजे ॲक्वियस सोल्युशनच पाहिजे किंवा तो हायड्रोजन कंपाऊंडच पाहिजे, हायड्रॉक्साईड कंपाऊंडच पाहिजे अशी नाही, फक्त जो पदार्थ प्रोटॉन घेऊ शकतो. आणि म्हणून डेफिनेशन देताना आपण ब्रॉन्स्टेड लॉरी थेरीनुसार डिफाईन ॲसिड और डिफाईन बेस म्हटलं की according to Bronsted Lowry theory, the substance which can donate proton is called as an acid, and the substance which can accept proton is called as a base. इथं बाकी दुसरी कुठलीही कंडिशन नाही. जो पदार्थ प्रोटॉन देतो तो ॲसिड आणि जो पदार्थ प्रोटॉन घेतो तो बेस. मग तो प्रोटॉन देतो याचा अर्थ त्याच्याकडे प्रोटॉन असला पाहिजे. मग प्रोटॉन असला पाहिजे म्हणजेच कोण असला पाहिजे, H+ आयन असला पाहिजे. H+ आयन आहे याचाच अर्थ तो हायड्रोजन कंपाऊंड आहे. म्हणजे इथेही लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू धिस थेरी अल्सो हिअर ॲसिड मस्ट बी हायड्रोजन कंपाऊंड. पण फक्त काय आहे तर इथं तो ॲक्वियस सोल्युशनच घ्यायला पाहिजे असं नाही, किंवा आपल्याला तो गॅसियस स्टेटमध्ये असला तरी H+ आयन देतो म्हणून तो ॲसिड आहे. आणि म्हणून ब्रॉन्स्टेड लॉरी थेरीनुसार आपण जास्तीत जास्त पदार्थांचा समावेश हा ॲसिड किंवा बेस म्हणून करू शकतो. सो हिअर यू कॅन कॉल HCl इज अन ॲसिड लाईक धिस. Cl- इज कॉल्ड ॲज अ बेस. आता लक्षात घ्या, HCl याच्याकडं प्रोटॉन आहे म्हणून तो ॲसिड आहे. H2SO4 याच्याकडं प्रोटॉन आहे म्हणून तो ॲसिड आहे. HNO3 याच्याकडं प्रोटॉन आहे म्हणून तो ॲसिड आहे. H2CO3, all these are acids. But remember here, या थेरीनुसार बेस आपण वेगवेगळे सांगू शकतो. बेस कोण आहे तर जो प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो. प्रोटॉन ॲक्सेप्ट कोण करणार तर Cl- आहे. हा Cl- H+ आयन ॲक्सेप्ट करू शकतो, H+ आयन बरोबर कंबाईन होऊन HCl देऊ शकतो आपल्याला, आणि म्हणून Cl- हा बेस आहे. तसं आपण NO3- इट कॅन ॲक्सेप्ट प्रोटॉन अँड सो इट इज base. CO3-2 it is a base. So different negatively charged ions, they are reacting as base according to this theory. जे आपण इथं जास्तीत जास्त पदार्थांचा समावेश बेस म्हणून करू शकतो जे प्रोटॉन ॲक्सेप्ट करतात. मग आता आपण अरेनियस थेरीनुसार अमोनिया हा बेस आहे म्हणू शकत नाही, पण इथं लक्षात घ्या NH3 it can accept proton and get converted into NH4+. NH3 अमोनिया मॉलिक्यूल H+ आयन ॲक्सेप्ट करून NH4+ अमोनियम आयनमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. आणि इथं अमोनियानं काय केला, प्रोटॉन ॲक्सेप्ट केला, घेतला, म्हणून हा कोण आहे, बेस आहे. आता आपण रिव्हर्स रिॲक्शन बघूया. ही रिॲक्शन रिव्हर्सिबल दाखवली आहे. NH4+चं कन्वर्जन झालं NH3+ H+ मध्ये, म्हणजे NH4+नं प्रोटॉन इथं दिला आणि म्हणून या रिव्हर्स रिॲक्शनमध्ये NH4+ हा ॲसिड म्हणून कार्य करू शकतो. सो हिअर
NH4 प्लस इज ॲसिड अँड NH3 इज बेस. आता NH4 प्लस हा प्रोटॉन देऊन कन्व्हर्ट झाला NH3 मध्ये आणि NH3 हा प्रोटॉन घेऊन कन्व्हर्ट झाला NH4 प्लसमध्ये आणि म्हणून ही जी ॲसिड बेस पेअर आहे त्या ॲसिड बेस पेअरला कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर असं म्हणलेलं आहे. रिमेंबर या थेरीमध्ये आणखी एक कन्सेप्ट आपण शिकलो आहे, कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर. व्हॉट इज कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर? इट इज a pair of acid and base. It is a pair of acid and base in which acid can be obtained from the base by donating proton and base can be obtained from acid by accepting proton. पण डेफिनेशन सांगायची असेल तर आपण असं म्हणू शकतो, conjugate acid base pair is a pair of acid and base where or it differs only by one proton. The acid base pair which differs only by one proton is called as conjugate acid base pair. डेफिनेशन विचारली जाईल तुम्हाला कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअरची. ॲसिड बेस पेअर विच डिफर्स फ्रॉम इच अदर ओनली बाय वन प्रोटॉन इज कॉल्ड ॲज कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर. किंवा आपल्याला इथं कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर आयडेंटिफाय करा असाही प्रश्न विचारला जाईल किंवा तुम्हाला बोर्डामध्ये MCQला सुद्धा प्रश्न विचारला जाईल की विच इज द कॉन्जुगेट ॲसिड, विच इज द कॉन्जुगेट बेस. रिमेंबर हियर we shall take the example of H2SO4. When H2SO4 donates proton, it donates one proton initially. आपण H2SO4 ला 2H प्लस आयन्स आपल्याला त्यापासून मिळतात, पण H2SO4 ला एक प्रोटॉन दिला तर आपल्याला मिळणार आहे यातला एक H प्लस गेला, याचा अर्थ H आणि SO4 आहे तसा याच्यावर निगेटिव्ह चार्ज झाला. सो H2SO4 न जर प्रोटॉन दिला तर याचं कन्व्हर्जन झालं HSO4 मायनसमध्ये. H2SO4 by donating proton gets converted into HSO4 minus. So remember here H2SO4 and HSO4 minus here it is conjugate acid base pair. Why? H2SO4 by donating proton gets converted into HSO4 minus and HSO4 minus by accepting proton gets converted into H2SO4. So this acid base pair differs only by single proton. So this is conjugate acid base pair. So which is the conjugate acid of HSO4 minus? It is H2SO4. And which is the conjugate base of H2SO4? It is HSO4 minus. When HSO4 minus, again when it gives proton, it gets converted into SO4 minus minus. आता HSO4 हा प्रोटॉन देऊ शकतो कारण याच्याकडे एक H प्लस आयन आहे, हा H गेला आणि एक पॉझिटिव्ह चार्ज गेला म्हणजे एक निगेटिव्ह चार्ज वाढला आणि आपल्याला इथं मिळणार H प्लस आयन. म्हणजे इथं HSO4नं काम काय केलं तर त्यांना प्रोटॉन दिला, इट वर्क्स ॲज ॲसिड आणि SO4 मायनस मायनस हा परत SO4 मायनसमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो बाय ॲक्सेप्टिंग प्रोटॉन. सो इट इज कॉल्ड ॲज अ बेस. सो HSO4 मायनस अँड SO4 मायनस मायनस इज कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर. जे तुम्हाला इथं ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरीमध्ये कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर हाही कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे आणि कोण कुणाचा कॉन्जुगेट ॲसिड आहे, कोण कुणाचा कॉन्जुगेट बेस आहे लक्षात ठेवायचं. जेव्हा आपल्याला कॉन्जुगेट बेस लिहायचा असतो तेव्हा ॲसिडमधला एक H ॲटम कमी करायचा आणि एक पॉझिटिव्ह चार्ज कमी करायचा. म्हणजे तो न्यूट्रल असेल तर एक निगेटिव्ह चार्ज वाढणार. जर निगेटिव्ह चार्ज एक त्याच्यावर आहे, एक पॉझिटिव्ह चार्ज कमी केला म्हणून डबल निगेटिव्ह चार्ज झाला. जर कॉन्जुगेट बेस ओळखायचा असेल तर आपण यामध्ये एक H ॲड करणार आणि एक पॉझिटिव्ह चार्ज ॲड करणार आणि म्हणून HSO4 मायनसचा कॉन्जुगेट ॲसिड कोण आहे? H2SO4. लाईक दिस कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर ओळखणं. आणि त्यानंतर जसं मी आत्ता म्हटलं की HSO4 मायनस कॅन डोनेट प्रोटॉन अँड HSO4 मायनस कॅन ॲक्सेप्ट प्रोटॉन. दॅट नेचर ऑफ वॉट एनी सबस्टन्स इज कॉल्ड ॲज एम्फोटेरिक नेचर. आणि त्यासाठी आपल्याला या थेरीमध्ये आणखी एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटरबद्दल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एम्फोटेरिक म्हणजे काय तर जो पदार्थ ॲसिड म्हणूनही कार्य करू शकतो आणि बेस म्हणूनही कार्य करू शकतो. द सबस्टन्स विच कॅन डोनेट प्रोटॉन ॲज वेल ॲज इट कॅन ॲक्सेप्ट प्रोटॉन इज कॉल्ड ॲज एम्फोटेरिक सबस्टन्स. अँड मोस्ट ऑफ द एम्फोटेरिक सबस्टन्सेस वी हॅव टू कन्सिडर हिअर. रिमेंबर H2O चं एम्फोटेरिक नेचर एक्सप्लेन करा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. मग ॲसिड म्हणून केव्हा कार्य करतो आणि बेस म्हणून कार्य केव्हा करतो. मग तुम्हाला ही रिॲक्शन लिहावी लागेल. HCl बरोबर जेव्हा H2O रिॲक्ट होतो तेव्हा इथं काय होईल, HCl हा प्रोटॉन डोनेट करेल आणि आपल्याला H3O प्लस मिळेल आणि Cl मायनस आयन्स मिळतील. आणि हीच रिॲक्शन आपण NH3 बरोबर लिहिली. NH3 बरोबर जेव्हा वॉटर रिॲक्ट होतो तेव्हा आपल्याला मिळणार आहे
तो NH4 प्लस प्लस OH मायनस. लक्षात घ्या या दोन्हीमध्ये कॉमन आहे H2O. H2O जेव्हा HCl बरोबर कंबाईन झाला तेव्हा त्यानं काय केलं, प्रोटॉन ॲक्सेप्ट केला, म्हणजे इथं तो बेस म्हणून कार्य करतो. आणि जेव्हा NH3 बरोबर H2O कंबाईन झाला तेव्हा काय झालं, यानं प्रोटॉन डोनेट केला आणि म्हणून तो इथं ॲसिड म्हणून कार्य करतो. म्हणजे वॉटर कॅन वर्क ॲज अन ॲसिड ॲज वेल ॲज इट कॅन वर्क ॲज अ बेस. सो दिस नेचर ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. तुम्हाला हाही प्रश्न विचारला जातो इथं ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरीवर. लक्षात घ्या, डिफाईन ॲसिड्स अँड बेसिस अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी. डेफिनेशन्स लिहायच्या. एक्सप्लेन ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी डेफिनेशन. आणखी एक एक्झाम्पल लिहायचं. त्यानंतर डिफाईन कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर, आयडेंटिफाय कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर्स, अँड देन एक्सप्लेन एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला एम्फोटेरिक म्हणजे काय हे लिहायचं, म्हणजे कोणता पदार्थ ॲसिड आणि बेस म्हणून कार्य करू शकतो त्याला आपण एम्फोटेरिक म्हणणार. आणि एक्सप्लेन म्हटलं तिथं तुम्हाला या एक्झाम्पल्सचा किंवा या अशाच एक्झाम्पल्सचा वापर करून ते एक्सप्लेन करावं लागेल. सो दिस इज अबाउट ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी. मग आता मी म्हटलं की ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरीनुसार सुद्धा कुठलाही पदार्थ ॲसिड होण्यासाठी त्याच्याकडे प्रोटॉन असला पाहिजे, म्हणजेच तो हायड्रोजन कंपाऊंड असला पाहिजे. मग हायड्रोजन कंपाऊंड नाही आहे, तो ॲसिड होणारच नाही का? नाही. मग त्यासाठी पुढची थेरी आपल्याला या टॉपिकमध्ये आपण शिकलो, दॅट इज कॉल्ड ॲज लुईस थेरी. लुईस थेरी इज बेस्ड अपॉन द फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड कसा तयार होतो, तर इथं बाय शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, बट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बिलॉंग्स टू दी वन स्पेसिस ओनली. म्हणजे जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे आणि इलेक्ट्रॉन रिच आहे, इथं आपण लुईस थेरीमध्ये इलेक्ट्रॉन रिच आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट अशा दोन पदार्थांचा अभ्यास करतोय. आणि या दोन्हीपासून तयार होतो तो बॉन्ड, दॅट इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजे लुईस थेरीनुसार कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन हे महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रॉन रिच आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट. इलेक्ट्रॉन डिफिशियंट जो इलेक्ट्रॉन पेअर घेऊ शकतो आणि इलेक्ट्रॉन रिच आहे म्हणून तो इलेक्ट्रॉन पेअर देऊ शकतो. इथं लक्षात ठेवायचं, अकॉर्डिंग टू लुईस थेरी द सबस्टन्स विच कॅन ॲक्सेप्ट द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अन ॲसिड. जो पदार्थ इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, ज्याच्याकडं इलेक्ट्रॉन्सची कमतरता आहे, जो इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करू शकतो, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करू शकतो, दॅट इज कॉल्ड ॲज अन ॲसिड अकॉर्डिंग टू लुईस थेरी. अँड द सबस्टन्स विच कॅन डोनेट द इलेक्ट्रॉन पेअर for the formation of coordinate bond is called as a base. So remember here, according to Lewis theory, electron pair donor is base and electron pair acceptor is an acid. म्हणजे डेफिनेशन लिहिताना तुम्ही हा विचार करायला पाहिजे. आपण ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरीमध्ये प्रोटॉन डोनर इज ॲसिड म्हटलं आहे, पण इथं लक्षात ठेवायचं आहे इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर इज ॲसिड. सो इट इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट, म्हणजे जो इलेक्ट्रॉन ज्याच्याकडं कमी आहेत. मग इलेक्ट्रॉन कमी असणारे जे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो कॅटायन्स, हे सगळे कॅटायन्स हे लुईस ॲसिड्स आहेत. आणि जे एनायन्स आहेत, म्हणजे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत, दीज आर कॉल्ड ॲज लुईस बेसिस. आणि म्हणून यांची एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात ठेवायची असतील तर निगेटिव्हली चार्ज आयन्स आपण कोणतेही सांगू शकतो जे बेस म्हणून कार्य करतात. पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आर कॉल्ड ॲज लुईस ॲसिड. नाव इथं आणखी एक कन्सेप्ट लक्षात घ्यायचा जो तुम्ही नेचर ऑफ केमिकल बॉन्डमध्ये शिकलाय किंवा केमिकल बॉन्डिंगमध्ये शिकलाय, जिथं ऑक्टेट रूलमध्ये ऑक्टेट रूलच्या जे इनॲडिक्वेसीज आहेत, इलेक्ट्रॉन रिच आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट मॉलिक्युल्स इथं आपल्याला कळतील. फॉर एक्झाम्पल वी हॅव BF3 मॉलिक्यूल. इन BF3 मॉलिक्यूल central atom B, boron, contains only 6 electrons, that is its octet is not completed. So here 2 electrons are less आणि म्हणून BF3 हा काय आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट मॉलिक्यूल म्हणू शकतो आपण. इथं आपल्याला ओळखणं सोपं आहे की जो पॉझिटिव्हली चार्ज आयन आहे तो लुईस ॲसिड आहे किंवा निगेटिव्हली चार्ज आयन आहे तो लुईस बेस आहे. पण काही मॉलिक्युल्स असे आहेत की जे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत. मग BF3 आहे, जिथं AlCl3 आहे, म्हणजे त्या टॉपिकमध्ये तुम्ही जे इलेक्ट्रॉन इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड्स घेतलेले आहेत ते सगळे काय असणार आहेत, ॲसिड्स आहेत. आणि जे इलेक्ट्रॉन रिच आहेत, फॉर एक्झाम्पल NH3, याच्याकडं एक इलेक्ट्रॉन पेअर शिल्लक आहे, ती इलेक्ट्रॉन पेअर ही या BF3ला तो देऊ शकतो आणि इथं शेअरिंग होऊ शकतं. देतो म्हणजे तिथं शेअरिंग होतं, म्हणजे इथं नायट्रोजनवर असणारी इलेक्ट्रॉन पेअर आपल्याला BF3ला देता येते, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो आणि म्हणून हा बेस म्हणून कार्य करतो, हा ॲसिड म्हणून कार्य करतो. आणि म्हणून एक्झाम्पल लक्षात ठेवायचे असतील तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, लुईस ॲसिड्स आर पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन्स
किंवा यांना इलेक्ट्रॉन्सबद्दल अट्रॅक्शन असतं म्हणून दीज आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफाइल्स. इलेक्ट्रॉन रिच कंपाऊंड्स किंवा बेसिस यांना म्हणतो आपण न्यूक्लिओफाइल्स. इथं मॉलिक्युल्स लक्षात ठेवताना एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड जे असणार आहेत ते असणार आहेत लुईस बेसिस, आणि इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड असणार आहेत ते लुईस ॲसिड्स असणार आहेत. आणि त्या पद्धतीनं आपण लुईस थेरीवर प्रश्न विचारला जाईल. एक्सप्लेन लुईस थेरी ऑफ ॲसिड्स अँड बेसिस, डेफिनेशन ॲसिडची आणि बेसची, आणि एक एक्झाम्पल. जेव्हा आपण एक्झाम्पल लिहितो तेव्हा तुम्हाला ॲसिड आणि बेस एकाच वेळी म्हणजे वेगवेगळे एक्झाम्पल देता येणार नाही. कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म झालेला, मग NH4+ आयनचं फॉर्मेशन दाखवू शकतो आपण, किंवा BF3 NH3 मधला बॉन्ड दाखवू शकतो कोऑर्डिनेट बॉन्ड, आणि लुईस थेरीचं एक्सप्लेनेशन करू शकतो. म्हणजे या टॉपिकमध्ये आपल्याला जेव्हा या 3 थेरींचा वेगळा अभ्यास करायचा तेव्हा एक टेबल तयार करून घ्यायचं. आरेनियस थेरीप्रमाणे कोणाला ॲसिड म्हणायचं, बेस कोणाला म्हणायचं, लॉरी ब्रॉन्स्टेड थेरीनुसार कोणाला म्हणायचं, आणि लुईस थेरीनुसार कोणाला म्हणायचं. म्हणजे तुम्हाला ते एका टेबलवर तयार केले की लक्षात येत जाईल. या पद्धतीनं इथं आपण ॲसिड आणि बेस कुणाला म्हणायचं हे शिकलो. आणि त्यानंतर आता आधी आपण या टॉपिकमध्ये विचार करणार आहोत तर वीक ॲसिड्स आणि वीक बेसिसचा. मग अल्फा हे एक परिमाण आहे की ज्याच्या साहाय्यानं आपण तो ॲसिड वीक आहे किंवा स्ट्रॉंग आहे हे सांगू शकतो. आणि त्यानंतर दुसरा एक आपण विचार करतोय तो डिसोशिएशन कॉन्स्टंट. डिसोशिएशन कॉन्स्टंट म्हणजे काय, तर रिमेंबर वी हॅव स्टडीड अबाउट द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा अभ्यास आपण केला आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे काय, तर कोणत्याही रिॲक्शनमध्ये जर म्हणजे रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये, फॉर एक्झाम्पल आपण विचार करूया, सपोज वी हॅव CH3COOH, it ionizes to give CH3COO- and H+. Now when you apply law of mass action and write down the expression for equilibrium constant for this reaction, it will be CH3COO- into concentration of H+ divided by concentration of CH3COOH. Now remember here, this is for acid and so this is called as Ka. So modified equilibrium constant for the ionization reaction or dissociation reaction is called as dissociation constant. If it is an acid, it is called as dissociation constant of acid. If it is base, it is called as dissociation constant of base and denoted by Kb. जे तुम्हाला Ka म्हणजे काय आणि Kb म्हणजे काय, तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन कसं लिहितो आपण, इट इज द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स टू द प्रोडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स. मग आता तो ॲसिड आहे आणि म्हणून याचं नोटेशन लिहिताना आपण Ka लिहिणार, अँड इट इज कॉल्ड अ डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. जर तो बेस असेल तर डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. आणि आता या टॉपिकमध्ये आपण मुळात लक्षात ठेवणार आहोत की कोणतंही ॲसिड इन जनरल इट इज रिप्रेझेंटेड बाय HA. आपल्याला फक्त पर्टिक्युलर कुठलंही ॲसिड नाही घ्यायचं तर आपण काय म्हणणार, HA ॲसिडचं नोटेशन, आणि त्यामुळे त्याचं आयनायझेशन कसं होईल, H+ + A-. and so Ka for this is concentration of H+ into concentration of A- divided by concentration of HA. Like this, base is represented by BOH, it ionizes to give B+ + OH-, and Kb is equal to concentration of B+ into concentration of OH- divided by concentration of BOH. Now remember, if this concentration of HA is large, the value of Ka will be small. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे न्यूमरेटरमधली ती कमी असेल आणि डिनॉमिनेटरमधली जास्त असेल तर Ka ची व्हॅल्यू कमी असणार, Kb ची व्हॅल्यू त्याच पद्धतीनं कमी असणार. आणि म्हणून फॉर स्ट्रॉंग ॲसिड्स अँड फॉर स्ट्रॉंग बेसिस Ka आणि Kb ची व्हॅल्यू ही जास्त असते, एकापेक्षा जास्त असणार आहे. पण फॉर वीक ॲसिड्स अँड वीक बेसिस व्हॅल्यू ऑफ Ka और Kb इज व्हेरी लेस अँड इट इज 10⁻⁻⁴ टर्ममध्ये असणे. म्हणजे ती जवळजवळ 10⁻⁻⁴, 10⁻⁻⁵, 10⁻⁻⁴ अशी. म्हणजे Ka आणि Kb ची व्हॅल्यू ही वीक ॲसिडसाठी अतिशय कमी असते. इट इज इन द टर्म ऑफ 10⁻⁻⁴. म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉर CH3COOH इट इज 1.8 into 10⁻⁵. मग आपण कोणत्याही जरी ते वीक असले तरी कोण कुणापेक्षा स्ट्रॉंग आहे आणि कोण कुणापेक्षा वीक आहे हे सांगण्यासाठी आपण Ka आणि Kbचा वापर करू शकतो. इफ यू नो द व्हॅल्यू ऑफ Ka अँड Kb यू कॅन डिटरमाइन विच ॲसिड इज स्ट्रॉंगर अँड विच इज वीकर. म्हणजे समजा वीक ॲसिड्स आहेत, 2 वीक ॲसिड्स आहेत, एक HA1 आहे ज्याचा Ka ची व्हॅल्यू आहे
1.8 इंटू 10⁻⁻5. आणि दुसरं ॲसिड आहे Ha2 म्हणूया आपण, ज्याची Ka व्हॅल्यू आहे त्याच टेम्परेचरला सपोज इट इज 2.7 इंटू 10⁻14. दोन्हीही वीक आहेत, दोघांसाठीची Ka व्हॅल्यू दिलेली आहे. आता आपण इथं कम्पेअर करू शकतो की या दोघांमध्ये ज्याची Ka व्हॅल्यू जास्त आहे तो त्या दोघांमध्ये स्ट्रॉंग असणार आहे, ज्याची कमी आहे तो त्याच्यामध्ये तो वीक असणार आहे. म्हणजे इथं Ha1 साठी जी Ka व्हॅल्यू आहे ती जास्त आहे 10⁻5 आणि 10⁻14. ही निगेटिव्ह पॉवर असल्यामुळं हे ओळखायचं, लक्षात ठेवायचं की मायनस पॉवर असल्यामुळं जी व्हॅल्यू कमी आहे ती जास्त स्ट्रॉंग असणार आहे आणि त्यामुळं Ha1 इज स्ट्रॉंगर दॅन Ha2. लाईक दिस Kbची व्हॅल्यू दिल्या असतील तरी आपण कोणता बेस स्ट्रॉंग आहे आणि कोणता बेस वीक आहे हेही सांगू शकतो. या पद्धतीने आपल्याला डिसोशिएशन कॉन्स्टंट म्हणजे काय किंवा डिसोशिएशन कॉन्स्टंटची डेफिनेशन किंवा एक्सप्रेशन विचारलं जाऊ शकतं. पण यावर आधारित आपल्याला जो लॉ घ्यायचा आहे तो ओस्वाल्ड डायल्यूशन लॉ, आणि त्यासाठी तुम्हाला Ka आणि Kbचं एक्सप्रेशन लिहिता आलं पाहिजे. In Oswald dilution law, remember that what is the relation between degree of ionization and concentration for weak electrolytes is explained. म्हणून ओस्वाल्ड डायल्यूशन लॉ हा कुणासाठी ॲप्लिकेबल आहे? फक्त वीक इलेक्ट्रोलाइट्ससाठी. ओस्वाल्ड डायल्यूशन लॉ इज ॲप्लिकेबल ओनली फॉर वीक ॲसिड्स अँड वीक बेसिस. रिमेंबर, तो स्ट्रॉंग ॲसिडसाठी, स्ट्रॉंग बेसिससाठी किंवा कोणत्याही सॉल्टसाठी ॲप्लिकेबल नाही आहे. आणि त्यामुळे तुम्हाला MCQला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, ओस्वाल्ड डायल्यूशन लॉ इज ॲप्लिकेबल फॉर, आणि खाली पर्याय दिले जातील, त्यातलं वीक कोण आहे, जे वीक ॲसिड किंवा वीक बेस कुठला आहे तो पर्याय तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. आणि म्हणून स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड्स किंवा सॉल्ट्सची जे एक्झाम्पल्स आहेत ती पुस्तकात दिलेली असलेली आणि तुमची स्वतःची काही तयार असली पाहिजेत, तर तुम्ही अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. आता ओस्वाल्ड डायल्यूशन लॉचं जे डेरिवेशन आहे ते तुम्ही त्या पद्धतीनं करा, जे डेरिवेशन दिलेलं आहे. आणि शेवटी आपल्याला जो फॉर्म्युला मिळतो आहे तो Ka फॉर वीक ॲसिड is equal to alpha square C, and for weak basis it is Kb is equal to alpha square C. मी तुम्हाला डेरिवेशन एक्सप्लेन नाही करत, इथं डेरिवेशन तुम्ही वाचू शकता, अवघड नाही आहे ते. डेरिवेशनमध्ये आपण पहिल्यांदा घेतोय ती 1 मोल ऑफ वीक ॲसिड और वीक बेस इट इज डिझॉल्व इन सफिशियंट अमाउंट और VDM³ ऑफ दिस सॉल्वंट, यू कॅन ऑप्टेन द सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन केलं, त्यानंतर त्याचं आयनायझेशन लिहिलं, त्यानंतर Kaची व्हॅल्यू लिहिली, आणि त्यानंतर त्याचं किती म्हणजे इक्विलिब्रियमच्या वेळी किती कॉन्सन्ट्रेशन आहे आणि त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C और अल्फा इज इक्वल टू रूट Ka अपॉन C. लाईक दिस अल्फा इज इक्वल टू रूट Kb अपॉन C. कारण ओस्वाल्ड डायल्यूशन लॉवर आधारित प्रॉब्लेम्स पण इम्पॉर्टंट आहेत, आणि म्हणून इथं लक्षात घेऊया आपण, जर Ka दिला असेल आणि अल्फा विचारला असेल तर तुम्हाला अल्फा कॅल्क्युलेट करताना हा फॉर्म्युला वापरावा लागेल. अल्फा इज इक्वल टू रूट Ka अपॉन C. व्हॉट इज C? C इज कॉन्सन्ट्रेशन अल्फा. लाईक दिस. नाउ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू अल्फा C और रूट Ka इंटू C. आणि जर तो बेस असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- इज इक्वल टू अल्फा C और रूट Kb इंटू C. हा फॉर्म्युला वापरावा लागतो. म्हणजे या ओस्वाल्ड डायल्यूशन लॉनुसार आपल्याला हे फॉर्म्युले मिळणार आहेत, आणि त्यावर आधारित प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करायचे असतील तर त्यावेळी हे फॉर्म्युले आपण वापरू शकतो. इथं pH कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर अल्फा माहीत असला पाहिजे किंवा Ka दिलेला असला पाहिजे. जनरली अल्फा दिला जात नाही, पर्सेंटेज अल्फा दिला जातो. म्हणजे सांगितलं जातं पर्सेंटेज, दिस मच पर्सेंटेज आयनाइज, 1% इज आयनाइज, सो दॅट इज पर्सेंटेज आयनायझेशन. सो रिमेंबर अल्फा इज इक्वल टू पर्सेंटेज आयनायझेशन अपॉन 100. म्हणजे जे पर्सेंटेज आयनायझेशन दिलं आहे त्याला इंटू 10⁻² करायचं, म्हणजे तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू मिळेल. आणि जर अल्फाची व्हॅल्यू दिली असेल तर H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन वापरण्यासाठी त्याला कॉन्सन्ट्रेशननं मल्टिप्लाय करा. जर Ka किंवा Kb दिला आहे तर H+ किंवा OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला डायरेक्ट वापरू शकता. H+ आयन्स कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ Ka इंटू C और कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ Kb इंटू C. किंवा इथं Kaची व्हॅल्यू विचारली आहे अल्फा स्क्वेअर C, Kbची व्हॅल्यू विचारली आहे अल्फा स्क्वेअर C. इथं फक्त नोटेशन काय दिलं आहे हे मांडायला शिकायचं आपण. म्हणजे काही वेळा गोंधळ केला जातो की Ka दिला आहे का अल्फा दिला आहे. रिमेंबर हिअर Ka इज डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड,
KB इज डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस, आणि मी आता सांगितलं तसं अल्फा न म्हणता काय झालं, परसेंट आयनायझेशन. दिस CH3CO इज OH इज 5.3% आयनाइज. जे 5.3 is percentage ionization, so alpha is 5.3 into 10⁻². what is the value of Ka? कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असेल आणि त्यामुळे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता आणि सोपं आहे. कॅल्क्युलेशन इथं जास्त अवघड नाही आहे. त्यामुळे ओसवाल्ड डायल्युशन लॉवर जर आपण विचार केला तर ओसवाल्ड डायल्युशन लॉवर विचारला जातो तो प्रश्न, डिराइव्ह ओसवाल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक इलेक्ट्रोलाइट असा जनरल प्रश्न असेल, किंवा डिराइव्ह ओसवाल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिड्स HA घेऊन करू शकतो आपण. डिराइव्ह ओसवाल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक बेस असेल तर BOH घ्यायचा आणि KB इज इक्वल टू α²C हे रिलेशन आपण फाइंड आउट करू शकतो. किंवा शो दॅट डिग्री ऑफ आयनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑर इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॉल्यूम. म्हणजेच तुम्हाला ओसवाल्ड डायल्युशन लॉचं स्टेटमेंट विचारलं आहे. जे डेरिव्हेशन विचारलं तर कोणत्या पद्धतीनं विचारलं आहे त्या पद्धतीनं आपण ते उत्तर मॉडिफाय करायचं. स्टेट ओसवाल्ड डायल्युशन लॉ असाही प्रश्न विचारला जाईल, त्याचा स्टेटमेंट फक्त 1 मार्कांसाठी, आणि त्यावर आधारित प्रॉब्लेम्स, ओसवाल्ड डायल्युशन लॉवर आधारित प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे असतील आपल्याला तर मी आता सांगितले ते सगळे फॉर्म्युले आणि त्या पद्धतीनं आपल्याला सराव करावा लागेल. त्यानंतर पुढचा भाग आहे तो वॉटरचा आपण विचारात घेतोय. आयनायझेशन ऑफ वॉटर. वॉटर इज अ व्हेरी वीक इलेक्ट्रोलाइट. वॉटर हा वीक इलेक्ट्रोलाइट म्हणून कार्य करतो. प्युअर वॉटर आपण जर घेतला तर प्युअर वॉटरमधून जे आयन्स तयार होतात ते अतिशय कमी असतात. म्हणून प्युअर वॉटर इज प्रॅक्टिकली यू कॅन से इट इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बट इफ यू कन्सिडर मॅथमॅटिकली some ions or very small part of water gets ionized and so it is very weak electrolyte. आणि मग जेव्हा वॉटरचा आपण फॉर्म्युला लिहितो H2O, it gives H plus OH minus, किंवा H plus ions are not there, so here the ionization of water is H3O plus OH minus. म्हणजे इथं तुम्हाला तो फॉर्म्युला या पद्धतीनं लिहावा लागेल. आणि मग इथं आपल्याला आपण H प्लस घेऊया म्हणजे कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत. H प्लस OH मायनस. सो K दॅट इज डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर दिस इज H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O. नाउ रिमेंबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इज व्हेरी लार्ज. H2O जे जवळजवळ आहे ते H2O मॉलिक्युलर स्टेटमध्येच राहणार आहे आणि त्यामध्ये कॉन्स्टंट असेल आणि म्हणून हे कॉन्स्टंट घेतलं जातं. आणि K डॅश, सो K इंटू K डॅश इज डिनोटेड बाय न्यू कॉन्स्टंट that is Kw, and so Kw is equal to concentration of H plus into concentration of OH minus, which is Kw is called as ionic product of water. So what is ionic product of water? It is defined as it is the product of molar concentration of H plus ions and molar concentration of OH minus ions at constant temperature. Remember, equilibrium constant is constant at constant temperature, and so value of Kw is constant at constant temperature. If you increase the temperature, value of Kw will increase. If you decrease the temperature, value of Kw will decrease. म्हणजे इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, define ionic product of water or derive Kw is equal to concentration of H plus into concentration of OH minus. या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. and remember at 25 degrees Celsius the value of Kw is 1 into 10⁻14. if the temperature is greater than 25 degrees Celsius or 298 Kelvin, the value of Kw will be greater than 1 into 10⁻14. if temperature is less, the value will be less. म्हणजे हाही प्रश्न तुम्हाला या पद्धतीनं सॉल्व करता येईल. डिफाइन आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. डेफिनेशन आपण देणार ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रोडक्ट्स ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स फ्रॉम वॉटर दॅट इज H प्लस अँड OH मायनस. काही वेळा तुम्हाला H3O प्लस पण कॉन्सन्ट्रेशन दिलं जाईल. इथं यावर आधारित प्रॉब्लेम तुम्हाला असणार नाही आहेत, पण ह्या फॉर्म्युलाचा वापर करून आपण pH किंवा POHचे प्रॉब्लेम सॉल्व करतो आणि त्यामुळे या इथं लक्षात घ्या. आता Kwच्या व्हॅल्यूवरून आपण टेम्परेचर सांगितलं, पण प्युअर वॉटरमध्ये जे आयनायझेशन होणार आहे त्यापासून फक्त H प्लस आणि OH मायनस आयन्स मिळणार आहेत. अँड सो फॉर प्युअर वॉटर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, अँड देअरफॉर ॲट 25 डिग्री सेल्सिअस कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, अँड इट इज इक्वल टू 10⁻⁷ मोल पर dm cube.
The molar concentration of H plus ions and OH minus ions in pure water at 25 degrees Celsius is equal to 1 × 10⁻⁷. मग जर प्युअर वॉटरमध्ये आपण ॲसिड ॲड केला, म्हणजे H प्लस आयन्स आणि OH मायनस आयन्स हे सारख्याच प्रमाणात आहेत पाण्यामध्ये, प्युअर वॉटरमध्ये, आणि या प्युअर वॉटरमध्ये जेव्हा आपण कोणताही ॲसिड ॲड करतो, ॲसिडिक पदार्थ ॲड करतो, म्हणजेच H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवते, पण टेम्परेचर वाढवत नाही आहे, टेम्परेचर आहे तेवढं ठेवतो आहे. म्हणजेच H प्लस आयन आणि OH मायनस आयन यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा जो गुणाकार आहे तो कॉन्स्टंटच असणार 1 × 10⁻⁴. पण कॉन्सन्ट्रेशन वाढलं H प्लस आयनचं, म्हणजे ॲसिड ॲड केलं, आणि मग OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन त्यामुळे त्यावेळी कमी होईल आणि हा प्रोडक्ट कॉन्स्टंट राहील. अँड सो व्हेन वी हॅव टू डिटरमाइन द नेचर ऑफ द सोल्युशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज ग्रेटर दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, देन द सोल्युशन इज ॲसिडिक. And in opposite to that, if concentration of H plus is less than concentration of OH minus, then the solution is basic or alkaline, you can say. So लक्षात ठेवा condition ह्या, when concentration of H plus is equal to concentration of OH minus, then the solution is neutral. Pure water मध्ये किंवा जर aqueous solution मध्ये घेतलं तर आपल्याला ही व्हॅल्यू इक्वल मिळणार. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर ॲसिडिक, OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर ते सोल्युशन बेसिक. मग हे H प्लस आयन आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते 10⁻⁻ टर्ममध्ये येतं, आणि ते समजण्यासाठी किचकट होऊ नये म्हणून सॉरेन्सेन या सायंटिस्टनं एक स्केल सांगितलं कुठल्याही सोल्युशनचं नेचर ॲसिडिक, बेसिक किंवा न्यूट्रल ओळखण्यासाठी किंवा कॅल्क्युलेट करण्यासाठी, जे आधारित आहे लॉगवर, किंवा त्याला आपण म्हणतो आहे pH स्केल किंवा सॉरेन्सेन स्केल. आणि मग या व्हॅल्यूवर आधारित आपण pH आणि pOHच्या डेफिनेशन सांगतो आहे. According to Sorensen, pH is equal to -log to the base 10 of molar concentration of H plus ions, and pOH is equal to -log to the base 10 of molar concentration of OH minus ion. If you know concentration of H plus ions, you can calculate pH. If you know concentration of OH minus ions, you can calculate pOH. For that, you must know log of this value. निगेटिव्ह व्हॅल्यू घेतो आहे आपण याची, कारण जी pHची व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह येणार, कारण H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे निगेटिव्ह 10⁻⁻ टर्ममध्ये असणं, आणि म्हणून आपण pH फॉर प्युअर वॉटर कॅल्क्युलेट करू शकतो ॲट 25 डिग्री सेल्सिअस मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस 25 डिग्री सेल्सिअसला असणार आहे 10⁻⁷, अँड सो इट इज मायनस लॉग ऑफ 10⁻⁷. त्यांची पॉवर -7 आहे, म्हणजे इथं काय होईल -7 × log of 10 to the base 10, and so it is equal to 1 minus plus, so here this value is 7. So pH for pure water is 7, like this pOH for pure water is also 7. हा फॉर्म्युला तुम्ही वापरून कॅल्क्युलेशन करायची आहे, त्यामुळे लॉग बघणं किंवा तो कसा बघायचा कुठल्याही संख्येचा हेही तुम्ही शिकायला पाहिजे. pOHसाठी सुद्धा आपल्याला लॉग बघायचा आहे. इथं आपल्याला हे स्केल लक्षात ठेवायचं आहे. जर आपण न्यूट्रल सोल्युशन असेल तर pHची व्हॅल्यू 7 किंवा pOHची व्हॅल्यू 7 असेल, आणि जर ते सोल्युशन ॲसिडिक असेल तर pH 7पेक्षा कमी असेल, pOH 7पेक्षा जास्त असेल. जर सोल्युशन बेसिक असेल तर pH 7पेक्षा जास्त असेल आणि pOH 7पेक्षा कमी असेल. हे लक्षात ठेवून आपण त्या कुठल्याही सोल्युशनचं नेचर सांगू शकतो, आणि त्यानंतर या फॉर्म्युल्यावर आधारित कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे आहेत. ही कॅल्क्युलेशनसुद्धा मी जी व्हिडिओ केलेला आहे थेरीवर आधारित तो व्हिडिओ बघू शकता, आणि त्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. म्हणजे pH आणि pOH आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. इथं ॲसिड आणि बेस संदर्भातला जो भाग आहे या टॉपिकमधला तो इथं संपलेला आहे, आणि त्यानंतर आपण तिसरा इलेक्ट्रोलाइटचा विचार करतो तो म्हणजे सॉल्ट. सॉल्ट जो डिझॉल्व पार्ट आहे तो पूर्णपणे आयनच्या स्वरूपात असतो, अँड सो सॉल्ट वर्क्स ॲज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. मग ह्या सॉल्ट तयार कसा होतो, तर यू नो दॅट ॲसिड बेस रिॲक्ट्स विथ इच अदर टू गिव्ह सॉल्ट. ॲसिड आणि बेस एकमेकांबरोबर रिॲक्ट होतात आणि आपल्याला मिळतो तो सॉल्ट अँड वॉटर. Acid reacts with base to give salt and water. This reaction is called as neutralization reaction. But remember here, in this reaction, salt which is produced can again combine with water to give acid and base. So this reaction is reversible reaction. म्हणजे ही reaction reversible reaction आहे.
ही जी फॉरवर्ड रिॲक्शन आहे यामध्ये पण न्यूट्रलायझेशन होतं, ॲसिड हा बेसला न्यूट्रलाइज करतो, पण रिव्हर्स रिॲक्शनमध्ये सॉल्ट हा पाण्याबरोबर कंबाईन होऊन ॲसिड आणि बेस तयार करतो. ही जी रिॲक्शन आहे तिला आपण हायड्रोलिसिस असं म्हणतो. सो व्हॉट इज हायड्रोलिसिस? Hydrolysis is a reaction between salt and water, and what is obtained here? You can obtain acid and base. मग ॲसिड आणि बेस मिळालं तरी ते सोल्युशन काही वेळा ॲसिडिक असेल, काही वेळा ते बेसिक असेल, काही वेळा ते न्यूट्रल असेल. आणि ते कोणतं असेल, म्हणजे त्याचं नेचर काय असेल, हा सॉल्ट कुणापासून तयार झाला आहे, म्हणजे सॉल्टचा प्रकार कोणता आहे त्याच्यावर अवलंबून असतं. अँड सो हायड्रोलिसिस इज डिफाईन्ड ॲज द रिॲक्शन ऑफ सॉल्ट विथ वॉटर to give acidic or basic or neutral nature to the solution, that is called as hydrolysis. जे तुम्हाला डिफाईन हायड्रोलिसिस असा प्रश्न विचारला जाईल. हायड्रोलिसिसची डेफिनेशन लिहितो आपण, सॉल्ट रिॲक्ट्स विथ वॉटर टू गिव्ह ॲसिड अँड बेस, किंवा आणखी डिटेलमध्ये आपल्याला सांगायचं आहे तर सॉल्ट रिॲक्ट्स विथ वॉटर टू गिव्ह ॲसिडिक ऑर बेसिक ऑर न्यूट्रल नेचर टू द सोल्युशन. मग सॉल्टचे आपण 4 प्रकार सांगितले. जर स्ट्रॉंग ॲसिड असेल, स्ट्रॉंग बेस बरोबर कंबाईन झाला तर इट इज कॉल्ड ॲज सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस बरोबर कंबाईन झाला, इट इज कॉल्ड ॲज सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस. त्यानंतर वीक ॲसिड कंबाईन झाला स्ट्रॉंग बेस बरोबर, इट इज कॉल्ड ॲज सॉल्ट ऑफ वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस. अँड वीक ॲसिड कंबाईन्स विथ वीक बेस, इट इज कॉल्ड ॲज सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. लाईक दिस देर आर 4 टाईप्स ऑफ सॉल्ट. या प्रत्येकाचं एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत ते एक्झाम्पल्स आपण लक्षात ठेवायची, तयार करायची. आपण स्वतः तयार केली तर तुम्हाला जास्त त्याचा उपयोग होऊ शकेल. स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचा हायड्रोलिसिस होत नाही. हे जे सोल्युशन आहे ते न्यूट्रल असणार आहे, कारण त्याचं हायड्रोलिसिस होत नाही. स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसचं सॉल्ट असेल ते हायड्रोलाइज होतं आणि त्याचं जे नेचर आहे ते ॲसिडिक आहे. वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस नेचर बेसिक असेल, आणि वीक ॲसिड वीक बेसचं जे नेचर आहे ते आपण Ka आणि Kbच्या व्हॅल्यूवर सांगू शकतो. इफ Ka इज ग्रेटर दॅन Kb द सोल्युशन इज ॲसिडिक, Ka इज लेस दॅन Kb द सोल्युशन इज बेसिक, अँड इफ Ka इज इक्वल टू Kb देन द सोल्युशन विल बी न्यूट्रल. म्हणजे हे जे सोल्युशन आहे याचं नेचर आपल्याला सांगता येत नाही. पण स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस असेल, ॲसिड स्ट्रॉंग आहे म्हणजे सोल्युशन ॲसिडिक असेल. वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस आहे, बेस स्ट्रॉंग आहे म्हणजे ते सोल्युशन बेसिक असेल. ह्या प्रत्येकाचं एक्झाम्पल कोणतं, त्याचं हायड्रोलिसिस कसं होतं, कोणती रिॲक्शन होते, आणि त्यामुळं या पद्धतीनं आपल्याला प्रत्येकाचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन द ॲसिडिक नेचर ऑफ ॲक्वियस अँड FeCl3 सोल्युशन और CuSO4. ॲक्वियस सोल्युशन ऑफ CuSO4 इज ॲसिडिक इन नेचर. मग तुम्हाला CuSO4 त्याची रिॲक्शन वॉटरबरोबर कोणतं ॲसिड कोणतं बेस आयनायझेशन लिहायचं. H+ आयन मिळतात आणि त्यामुळे ते सोल्युशन ॲसिडिक असेल. बेसिक सोल्युशन असेल, न्यूट्रल असेल तर त्यासाठी कोणतं सॉल्ट दिलेलं आहे आणि ते Kaची व्हॅल्यू आणि Kbची व्हॅल्यू दिली असेल तर त्या पद्धतीने एक्सप्लेन करता येतं. किंवा MCQमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, ॲक्वियस सोल्युशन ऑफ दिस इज ॲसिडिक ऑर बेसिक ऑर न्यूट्रल. मग त्यासाठी तुम्हाला ते सॉल्ट कोणतं आहे हे ओळखता आलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आपण ॲसिड बेस आणि या पद्धतीनं लक्षात ठेवू शकतो आपण. ॲसिड आहे HCl, H2SO4 आणि HNO3 हे स्ट्रॉंग ॲसिड्स आहेत. NaOH आणि KOH हे स्ट्रॉंग बेसिस आहेत. मग जिथं क्लोराईड आला, सल्फेट आला किंवा नायट्रेट आला ते सगळे सॉल्ट असणार आहेत, ते स्ट्रॉंग ॲसिडचे असणार आहेत. आणि जर त्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम आपल्याला मिळाला तर ते स्ट्रॉंग बेस असणार आहेत. सोडियम किंवा पोटॅशियम आला तर तो स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट आहे. क्लोरीन म्हणजे क्लोराईड म्हणतो आपण, जसं NaCl सोडियम क्लोराईड, सो इट इज द सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. लाईक दिस आपण कन्क्लूड करू शकतो की तो कोणत्या प्रकारचा सॉल्ट आहे आणि त्यामुळे त्याचं नेचर काय असेल. त्यासाठी जास्तीत जास्त एक्झाम्पलचा सराव आपण केला पाहिजे. हा झाला हायड्रोलिसिसचा भाग. हायड्रोलिसिसमध्ये मी आता सांगितलं तसंच डिफाईन्ड हायड्रोलिसिस आणि वेगवेगळ्या सॉल्टचं हायड्रोलिसिस कसं होतं, नेचर ॲसिडिक बेसिक किंवा न्यूट्रल काय आहे ते कसं ओळखायचं, त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त एक्झाम्पल्स घेऊन सराव करा. त्यानंतर नेक्स्ट पार्ट या टॉपिकमधला आहे तो म्हणजे बफर सोल्युशन. व्हॉट आर बफर सोल्युशन्स? द सोल्युशन्स हुज pH रिमेन्स कॉन्स्टंट. आता pH कुणावर अवलंबून असतो तर H+ आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवर किंवा OH- आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवर. जर
H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन बदललं, pH बदलणार. OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन बदललं, pH बदलणार. पण काही सोल्युशन्स असे आहेत की ज्यांचं H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन थोड्या प्रमाणात जरी आपण H प्लस आयन्स ॲड केले किंवा OH मायनस आयन्स ॲड केले तरी त्या सोल्युशनचा pH बदलत नाही. अशी जी सोल्युशन्स आहेत त्यांना बफर सोल्युशन्स असं म्हणतात. सो डिफाईन बफर सोल्युशन असा प्रश्न असेल, द सोल्युशन विच रेझिस्ट टू चेंज इट्स pH व्हॅल्यू बाय ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड ऑर स्ट्रॉंग बेस, इट इज कॉल्ड ॲज बफर सोल्युशन. बफर सोल्युशनची डेफिनेशन विचारला जाईल. बफर सोल्युशनचे प्रकार कोणते? Which are the types of buffer solution? Mainly there are two types of buffer solutions, acidic buffer and basic buffer. Acidic buffer आणि basic buffer हे buffer solutionचे दोन प्रकार आहेत. Which are the types of buffer solution असाही प्रश्न असेल. How acidic buffers are prepared? Acidic buffer is the mixture of weak acid and salt of the same weak acid with strong base. Acidic buffer is the mixture of weak acid and salt of same weak acid with strong base, and basic buffer is a mixture of weak base and salt of the same weak base with strong acid. Remember, लक्षात ठेवताना आपण या पद्धतीने लक्षात ठेवायचं. Here remember, acidic buffer acid weak घ्यायचं, basic buffer base weak घ्यायचं. एक सोल्युशन काय असणार आहे? वीक ॲसिडचं दोन सोल्युशनचं हे मिक्सचर आहे. बफर सोल्युशन हे दोन सोल्युशनचं मिक्सचर आहे, लक्षात घ्या. ॲसिडिक बफर, वीक ॲसिड प्लस या ॲसिडचं सॉल्ट कुणाबरोबर? स्ट्रॉंग बेस बरोबर. म्हणजे हा ॲसिड समजा NaOH बरोबर कंबाईन झाला तर आपल्याला मिळतो तो CS3COONA. म्हणजे या दोन सोल्युशनचं कॉम्बिनेशन, या दोन सोल्युशनचं मिक्सचर, याला म्हणणार आपण ॲसिडिक बफर, ज्याचा pH 7पेक्षा कमी आहे. बेसिक बफर is a mixture of two solutions, weak base, common examples आहेत NH4OH प्लस याचं सॉल्ट कुणाबरोबर? स्ट्रॉंग बेस बरोबर, स्ट्रॉंग ॲसिड बरोबर NH4Cl. सो CS3COOH प्लस CS3CONA ॲसिडिक बफरचं कॉमन एक्झाम्पल. बेसिक बफरचं कॉमन एक्झाम्पल आहे NH4OH प्लस NH4Cl. ही कॉमन आयन इफेक्टची सुद्धा एक्झाम्पल्स आहेत. आता इथं या सोल्युशनचा pH कॉन्स्टंट का राहतो? दॅट इज मेकॅनिझम ऑफ बफर सोल्युशन, किंवा त्याला रिझर्व ॲसिडिटी आणि रिझर्व बेसिसिटी का दाखवली जाते? मेकॅनिझम तुम्हाला ॲसिडिक बफरचं इथं विचारलं जाईल. तर या CS3CONA आणि CS3COOH यांच्या मिक्सचरमध्ये कोण कोण असणार आहे, आणि मग ॲसिड ॲड केल्यावर H प्लस आयन बरोबर कुणाबरोबर कंबाईन होतात, OH मायनस आयन्स कुणाबरोबर कंबाईन होतात, कोणती रिॲक्शन मिळते, आणि त्यामुळे pH त्या रिॲक्शनचा म्हणजे त्या सोल्युशनचा कॉन्स्टंट राहतो. हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो बफर सोल्युशनमध्ये तुम्हाला विचारलं जाईल define buffer solution, which are the types of buffer solutions, how buffer solutions are prepared, explain the mechanism of acidic buffer solution. Buffer solution मध्ये acidic बफरचा मेकॅनिझम लिहिताना आपण काय लिहिणार आहोत? हे एक्झाम्पल घ्यायचं. इथं आपल्याला CS3COH मॉलिक्युल्स, CS3CO मायनस आयन्स आणि Na प्लस आयन्स मिळणार. मग हे आयन्स जर H प्लस आयन कंबाईन ॲड केले तर CS3CO मायनस बरोबर कंबाईन होतील. H प्लस आयन्स आर यूज, दे आर नॉट फ्री अँड सो pH विल रिमेन कॉन्स्टंट. तिथं वाक्य लिहिता येईल आपल्याला. आणि OH मायनस आयन्स ॲड केल्यावर काय होतं, या पद्धतीने याचं मेकॅनिझम आपल्याला लिहिता येईल. ॲसिडिक बफर म्हणजे काय, बेसिक बफर म्हणजे काय, टाईप्स ऑफ ॲसिडिक बफर, बेसिक बफर, आणि याचे एक्झाम्पलसुद्धा MCQमध्ये सुद्धा कोणता ॲसिडिक बफर म्हणून कार्य करू शकतो, कोणता बेसिक बफर म्हणून कार्य करू शकतो, हेही तुम्हाला लिहावं आहे. त्यानंतर कुठल्याही ॲसिडिक बफरचा pH त्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे, याच्यावर आधारित प्रॉब्लेम्स नाही आहेत, पण फॉर्म्युला आपण लिहू शकतो. pH ऑफ ॲसिडिक बफर इज इक्वल टू pKa प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. लाईक दिस. pH जर POH आपण घेतला बेसिक बफरचा तर pKb प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. pKa निगेटिव्ह लॉग ऑफ Ka, pKb निगेटिव्ह लॉग ऑफ Kb. या पद्धतीनं हेही म्हणजे इक्वेशन्स आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. हाऊ pH ऑफ दी ॲसिडिक ऑर बेसिक बफर कॅन बी डिटरमाइंड ऑर कॅल्क्युलेटेड. त्यानंतर व्हॉट इज सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ दिस सॉल्ट. No salts are completely soluble or insoluble or sparingly soluble. Some salts are completely soluble in water, some are
completely insoluble in water and some are very less soluble in water. These salts or these substances are called as sparingly soluble substances. मग इथं स्पेरिंगली सोल्युबल सबस्टन्सेस जे आहेत, फॉर एक्झाम्पल जेव्हा AgCl तुम्ही घेतलं आहे तेव्हा AgCl जर पाण्यामध्ये डिझॉल्व केला तर त्याचा अतिशय कमी पार्ट हा पाण्यामध्ये डिझॉल्व होतो आणि तो आपल्याला आयन्स देतो. कारण सॉल्ट हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, म्हणजे जेवढा डिझॉल्व पार्ट आहे तो पूर्णपणे आयनच्या स्वरूपात असणार आहेत. आणि जे स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट आहेत, ह्या स्पेरिंगली सोल्युबल सॉल्टमध्ये अगदी कमी पार्ट जो आहे तो डिझॉल्व होतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त पदार्थ हा मॉलिक्युलर स्टेटमध्ये राहणार आहे. आणि म्हणून इथं आपल्याला इक्विलिब्रियम मिळतं. जे आपण सॉल्ट जेव्हा NaCl सॉल्ट घेतो, हा NaClचं आयनायझेशन लिहिताना आपण ही रिॲक्शन इरिव्हर्सिबल दाखवतो बिकॉज इट इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, बिकॉज इट इज कम्प्लिटली सोल्युबल इन वॉटर. बट दिस टाइप ऑफ सॉल्ट AgCl is sparingly soluble in water, and so for sparingly soluble salts they are considered as weak electrolytes. आणि त्यांच्यासाठी आपल्याला इथं solubility product किंवा KSP, मग यासाठी आपण KSPचं नोटेशन एक्सप्रेशन लिहितोय. याचं डेरिव्हेशन आपण घेतलं तर इट इज मॉडिफाईड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अँड concentration of Ag plus into concentration of Cl minus, and so solubility product is applicable only for sparingly soluble salt. This value is constant at constant temperature, and so defined solubility product असा प्रश्न असेल तर at constant temperature for sparingly soluble salt the product of molar concentrations of ions is constant, that is called as solubility product. किंवा आणखी त्याला मॉडिफाय करायचं असेल तर जर आयनची संख्या जास्त असेल, म्हणजे आपल्याला जर वेगळा सॉल्ट घेतला आपण, समजा सॉल्ट इज BaCl2, तर इथं मिळणार Ba++ आणि 2Cl मायनस आयन्स, अँड सो KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ba++ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस रेस टू 2. आणि म्हणून ती डेफिनेशन थोडीशी मॉडिफाय केलेली आहे. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर in saturated solution of sparingly soluble salt, the product of molar concentrations of ions raised to the power which is equal to the stoichiometric coefficient of that ion in a balanced chemical equation is called as solubility product. तुम्ही थोडक्यात हे लिहू शकता फक्त at constant temperature in saturated solution of sparingly soluble salt, the product of molar concentrations of ions is constant, that is called as solubility product. हे इथं डेफिनेशन झाली. आणि यावर आधारित प्रॉब्लेम्स आपल्याला जेव्हा सॉल्व करायचे असतात तेव्हा इथं KSP आणि आयनिक प्रोडक्ट हे दोन कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत. आयनिक प्रोडक्ट आणि KSP हे जेव्हा दोन्हींची व्हॅल्यू सारखी असेल तेव्हा ते सोल्युशन सॅच्युरेटेड सोल्युशन असेल. KSPची व्हॅल्यू टेम्परेचरवर अवलंबून असते आणि त्यामुळे टेम्परेचर बदललं तरच ती व्हॅल्यू बदलते, पण आयनिक प्रोडक्ट हा बदलता येतो किंवा आपण तो सोल्युशन ॲड करू शकतो, त्यामधून रिमूव्ह करू शकतो. आणि म्हणून KSP आणि आयनिक प्रोडक्ट यांच्या कम्पेअरवर आधारित त्या सोल्युशनचं नेचर आपल्याला ओळखता येतं. इफ आयनिक प्रोडक्ट इज इक्वल टू सोल्युबिलिटी प्रोडक्ट देन द सोल्युशन इज सॅच्युरेटेड. इफ आयनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी product then the solution is super saturated or PPT is obtained, and if ionic product is less than solubility product then the solution is unsaturated. इथं तुम्हाला कंडिशन फॉर प्रेसिपिटेशन असाही प्रश्न असतो. व्हॉट इज द कंडिशन फॉर प्रेसिपिटेशन? वेन द व्हॅल्यू ऑफ आयनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट देन यू कॅन ऑब्टेन द प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन मिळवण्यासाठी कंडिशन महत्त्वाची काय आहे? आयनिक प्रोडक्ट मस्ट बी ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट. मग यावर आधारित प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करायच्यात. इथं लक्षात ठेवायचं सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि आयनिक प्रोडक्ट यांच्यामधल्या रिलेशनसाठी कोणतंही पर्टिक्युलर इक्वेशन नाही आहे, आणि त्यासाठी त्या सॉल्टचं आयनायझेशन कसं होतं हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि त्यामुळं कोणत्या सॉल्टचं आयनायझेशन कसं होतं आणि मग त्याचं सोल्युबिलिटी प्रोडक्टचं एक्सप्रेशन काय असेल आणि मग त्याची सोल्युबिलिटी आणि आयनिक म्हणजे सोल्युबिलिटी प्रोडक्ट यांच्यामधलं रिलेशन काय असेल ते आपल्याला शोधून काढावं लागतं. फॉर एक्झाम्पल आपण AB टाईप ऑफ सॉल्ट घेतलं AgCl, मग इथं आयनायझेशन होणारा Ag+ इंटू Cl मायनस, अँड सो हिअर रिमेंबर KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस विच इज इक्वल टू S, अँड सो फॉर दिस टाईप ऑफ सॉल्ट KSP इज इक्वल टू S². म्हणजे इथं आपण एक लक्षात ठेवायचं, जे नंबर ऑफ आयन्स आहेत KSP for AB2 type of salt,
जसं मी आता BaCl2 सांगितलं तुम्हाला, तर BaCl2चं आयनायझेशन कसं होईल? इट इज Ba++ प्लस 2Cl-. सो हिअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ba++ जेवढं असेल त्याच्या दुप्पट Cl- कॉन्सन्ट्रेशन असेल, आणि म्हणून इट इज इक्वल टू S × 2S ब्रॅकेट स्क्वेअर, अँड सो इट इज इक्वल टू 4S³. सो हे KSP आणि S यांच्यामधलं रिलेशन आधी त्या सॉल्व्हसाठी फाइंड आउट करावं लागेल, ते लक्षात ठेवावं लागेल, त्याचं आयनायझेशन कसं होतं, आणि मग Sची व्हॅल्यू दिली असेल तर KSPची व्हॅल्यू दिली असेल तर S, किंवा यावर आधारित प्रॉब्लेम असेही विचारले जातात. अनेक प्रोडक्टची व्हॅल्यू दिलेली आहे, सोल्युबिलिटी प्रोडक्टची व्हॅल्यू दिलेली आहे, किंवा अनेक प्रोडक्टची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, सोल्युबिलिटी प्रोडक्टची व्हॅल्यू दिलेली आहे, प्रेसिपिटेट तयार होईल का नाही, किंवा प्रेसिपिटेशनसाठी कॉन्सन्ट्रेशन कोणत्याही आयनचं काय असेल, ते प्रॉब्लेम तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. म्हणजे सोल्युबिलिटी प्रोडक्टवर आधारित आपल्याला प्रश्न विचारला जातो तो डिफाईन सोल्युबिलिटी प्रोडक्ट, आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रॉब्लेम्स. स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट्स अगदी कमी आहेत, ते स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट प्रत्येकाचं आयनायझेशन कसं होतं, आणि ह्या आयनायझेशन त्यानंतर या तिथं आपण लिहू शकतो त्याचा फॉर्म्युला, म्हणजे KSP आणि S यांच्यामधलं रिलेशन, आणि मग प्रॉब्लेम कॅल्क्युलेट करता येतात. सो दिस इज अबाउट दी सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आणि या टॉपिकमधला लास्ट भाग आहे तो म्हणजे कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्टमध्ये आपण जी बफर सोल्युशनमध्ये एक्झाम्पल्स घेतलेली आहेत तीच एक्झाम्पल्स आहेत, पण याची डेफिनेशन सांगायची असेल तर कॉमन आयन इफेक्टची डेफिनेशन विचारली जाते. The degree of ionization of weak electrolytes is suppressed by addition of strong electrolyte containing common ion. कॉमन आयन इफेक्ट हा 11वीला जे केमिकल इक्विलिब्रियममध्ये ला शटालीज प्रिन्सिपल झालेला आहे त्यावर आधारित आहे. ला शटालीज प्रिन्सिपल तुम्ही शिकला आहे, त्यावर आधारित कॉमन आयन इफेक्ट आपल्याला सांगता येतो. फॉर एक्झाम्पल वी हॅव वीक इलेक्ट्रोलाइट CS3COOH. आता CS3COOH हा वीक ॲसिड आहे, याचा आयनायझेशन होणार CS3COO- मध्ये आणि H+ आयन्समध्ये. बरं, याचं आयनायझेशन अतिशय कमी आहे, म्हणजेच याची अल्फाची व्हॅल्यू ही कमी आहे. आता या सोल्युशनमध्ये ॲड केला आपण CS3COONA. CS3COONA कोण आहे, तर इट इज अ सॉल्ट, सो इट इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आणि हा कोणता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, ज्याच्यामध्ये CS3COO- आयन्स आहेत. जे याचं आयनायझेशन झाल्यावर CS3COO- आयन्स मिळतात, म्हणजेच इथं आपण CS3COO- आयन्स ॲड करतोय. मग ला शटालीज प्रिन्सिपल काय सांगतं आपल्याला, when we have increased the concentration of CS3COO- according to this principle, the system will try to decrease this concentration, and for that these CS3COO- ions will combine with H+ ions to give CS3COOH again. म्हणजेच काय झालं, परत CS3COO- आणि H+ यांची संख्या कमी झाली, CS3COOHचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, म्हणजेच अल्फाची व्हॅल्यू आणखी कमी झाली. आणि म्हणून इथं कॉमन आयन इफेक्टची डेफिनेशन आपण अशी देतो, द डिग्री ऑफ आयनायझेशन दॅट इज अल्फा फॉर वीक इलेक्ट्रोलाइट फॉर वीक ॲसिड और वीक बेस is suppressed, it again decreased by addition of strong electrolyte containing common ion. म्हणजे इथं CS3COO- आयन असणारा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट किंवा H+ आयन असणारा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲड केला तर CS3COOHची डिग्री ऑफ आयनायझेशन आणखी कमी होईल. आणि म्हणून जी कॉमन आयन इफेक्टची एक्झाम्पल्स आहेत ती सगळी ॲसिडिक आणि बेसिक बफरची एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे जसं आपण CS3COOH + CS3CONA इज एक्झाम्पल ऑफ ॲसिडिक बफर, तसं बेसिक बफरचं एक्झाम्पल घेतलं NH4OH + NH4Cl. दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ कॉमन आयन इफेक्ट. आणि त्यामुळे ते लक्षात ठेवा, कॉमन आयन इफेक्टचं आपल्याला कोणतेही एक्झाम्पल सांगायचं असेल तर ॲसिडिक बफर किंवा बेसिक बफरचं एक्झाम्पल तुम्ही एक्सप्लेन करू शकता. इथं डेफिनेशन विचारलं जाईल आणि त्यावर आधारित एक्सप्लेनेशन असेल तर एक्सप्लेन कॉमन आयन इफेक्ट, एक एक्झाम्पल कुठलंही एक्सप्लेन करू शकतो. आणि इथं आपल्याला ला शटालीज प्रिन्सिपलचा उल्लेख केला पाहिजे, त्यासाठी ॲसिडिक बफरचं एक्झाम्पल किंवा बेसिक बफरचं एक्झाम्पल घ्या. या पद्धतीनं आपल्याला या टॉपिकची तयारी पूर्णतः करता येईल.